कारण की आजकाल आता मॅरेज आता बऱ्याच वेळा काय झालं हे ते आता हे जे जनरेशन आहे ते लोक करिअरकडे जास्त लक्ष देतात, फोकस करतात है ना, मॅरेजपेक्षा करिअरकडे फोकस देता देता ते 40 ओलांडून जाते किंवा 35 ओलांडून जाते आणि मग त्यांना असं वाटतं की मी आता मॅरेज करू. आणि तोपर्यंत त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये खूप काय झालेलं असतं, कारण की जिथे जॉब करतात, जिथे करिअर करतात, तिथे मुली मुली एकमेकांना आजकाल भेटतात, त्यांचा काही जर्नी स्टार्ट होते, पण कुठेतरी ब्रेकअपचे चान्सेस होतात. तर मी अशा पिढीला एक गोष्ट नक्कीच सांगेल की नाही, की असं नाही, पूर्वीचे लोक पण तर करिअर करत होते है ना. करिअर मला मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ह्या कलियुगामध्ये मला काम करायचंय, मला कमवायचं आहे. तर मी सांगते ना की मॅरेज लाईफ जे आहे ना ते खूप तुम्ही प्रॉपर एज मध्ये स्टार्ट करा, जेणेकरून काय होतं की दोघंही एकमेकांना म्हणतात ना की व्यवस्थित समजून घेतात, हे करून घेतात. काय की 30-40 मध्ये येतात की त्यावेळेला बऱ्याच वेळेला ब्रेकअप झालेले असतात आणि मग त्यावेळेला आपण मग पुन्हा लाईफ पार्टनर खूप असं शोधतो की नाही की मला केअरिंग करेल, हे करेल. पण तसं नाही, बऱ्याच वेळेला असं होतं की ती पद्धत आपली कुठेतरी चुकीची असते. म्हणून मी कधी कधी विचार करते ना की जी पूर्वीची पद्धत होती ना की योग्य वेळेला त्यांचं मॅरेज करणं हे इम्पॉर्टंट होतं. तर ते मी आजही विचार करते, खरंच ते इम्पॉर्टंट आहे. आजकाल म्हणतो की मुलींनाही एज्युकेशनची गरज आहे, तर हो, नुसतं मुलींना आईवडिलांनी शिकवणं गरजेचं नाहीये. तर लवकर लग्न जरी झालंय ना तरी त्यांच्या नवऱ्याची, त्यांच्या फॅमिलीची ती हे आहे की बाबा त्यांना एज्युकेशन तुम्ही करून देणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या घराची ती उन्नती होईल, तुमच्या मुलाबाळांची उन्नती होईल. तर मॅरेजमध्ये हा एक प्रॉब्लेम असतो की करिअरमुळे त्यांचं मॅरेज खूप लेट होतं. तर मी नेहमी त्यांना सांगते की करिअरमुळे मॅरेज डिले करू नका. कारण काय होतं, 40शीत लग्न करता, 50शीत मुलं होतात आणि जोपर्यंत त्या मुलांना माझी नीड असते तोपर्यंत माझे हातपाय काम करत नाहीत. म्हणून करिअरकडे फोकस नक्कीच करा, पण मॅरेज योग्य वेळेलाच करा.